कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या बरोबर जोडले गेलेत। प्रताप, गावगाड्यांच्या निवडणुकीमध्ये सगळा राजकीय ज्वर गेल्या काही दिवसांमध्ये आपण चढलेला पाहायला मिळाला आणि या दरम्यान खरं तर अनेक अघटित सुद्धा घटना घडल्या। या सगळ्याचा परिणाम आजच्या निवडणुकीमध्ये काही दिसतोय का हे आपल्याला पाहायचंय। काय या दृष्टीने सगळं वातावरण तापलेलं पाहायला मिळते, कारण काही वेळामध्ये आता या निवडणुकांचे निकाल आपल्या हाती येणार आहेत। नक्की ज्याप्रमाणे विशालने सांगितले की मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण पाहतो की कोल्हापुरातील रमणमाळा या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे, ज्या ठिकाणी करवीर जे जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्या ठिकाणची मतमोजणी होणार आहे। एकूण जर आपण पाहिलं तर अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। प्रामुख्याने हसन मुश्रीफ असतील, प्रकाश आंबेडकर कोल्हापूरचे पालकमंत्री असतील, किंवा आपण पाहतो की धनंजय वाडेक राज्यसभा खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि विनय कोरे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर काँग्रेसकडून या ठिकाणी आपण पाहतो की सतेज पाटील यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। एकूणच जर आपण पाहिलं मिनी मंत्रालय म्हणून आपण जिल्हा परिषदेला पाहतो, या मंत्रालयामध्ये जाण्यासाठी सर्वांनी ताकद लावलेली आहे। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कुठंतरी नगरपंचायत असेल, महानगरपालिकेच्या निमित्तानं महायुती एकत्र येऊन या ठिकाणी आपण पाहतो की निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत होते। पण या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांचा हा एकूण सगळं निवडणूक आहे। याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर महायुती विरुद्ध महायुती अशा प्रकारची लढत 12 तालुक्यापैकी 10 तालुक्यात पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतो की महायुतीचा झेंडा लागेल हे जवळपास बोललं जात आहे, कारण आपण पाहिलं कारण अनेक तालुक्यांमध्ये महायुती विरुद्ध महायुती अशा प्रकारची लढत आहे। तर अशा प्रकारची लढत झाली तर महायुतीचाच त्या ठिकाणी आपण पाहतो की जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून येणार आहे। त्यामुळे आपण पाहतो की कुठंतरी नेत्यांनी ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने घेतलेली आहे, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला संधी द्यायची होती। त्यामुळे त्या आपल्या कार्यकर्त्याला संधी देत असताना या ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ दे यासाठी प्रयत्न करताना दिसतात। इतकंच नाही तर आपण पाहतो की नेत्यांच्या वारसदारांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। वारसदारांनी देखील या ठिकाणी चांगलं या ठिकाणी ताकद लावलेली आहे। हे वारसदार निवडून येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण पाहिलं तर सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी कस लावला असला तरी राजकीय नेत्यांचा त्याच्यावरचा प्रभाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। प्रत्येक नेत्यानं पूर्ण ताकद लावलेली आहे, पूर्ण या ठिकाणी कसरत केलेली आहे। आता नेमके रिझल्ट काय येतील हे अवघ्या काहीच वेळेस सुरुवात होईल। सुरुवातीला पोस्टल मतं जे आहेत त्याच्यामधला ट्रेंड कळेल आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएमच्या काउंटिंगला सुरुवात होईल। जी प्रताप, अगदी बरोबर आहे। खरं तर तिरंगी चौरंगी दुरंगी अशा जरी लढत दिसत असल्या तरी मैत्रीपूर्ण लढती जरी आपण म्हणत असलो तरी निश्चितच या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कोणाची ईर्ष्या आता कामाला लागते, कोण निवडून येते पाहायचं आहे आणि विरोधकांना या मतविभाजनाचा कुठे फायदा तर मिळणार नाही ना, हे सुद्धा पाहायला लागणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापूरमधून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रताप, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।